असिस्टंट मेन्स 2022 दोन वृक्ष लागवडीमधलं अंतर 3.5 मीटर इतके असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावावे लागतील? पहा प्रश्न काय पहा बरं. असा रस्ता आहे, रस्त्याची लांबी 140 मीटर, रस्त्याची लांबी किती 140 मीटर आहे, म्हणजे इथून इथपर्यंत अंतर मोजलं तर 140 मीटर अंतर पडतं. आणि 2 वर्षामधलं अंतर किती 3.5, म्हणजे हे अंतर आता 3.5 3.5 3.5 असे अंतर आहेत असं आहे. तर आता पहा, रस्त्याची एकूण लांबी 140 मीटर आहे आणि 2 वर्षामधलं अंतर 3.5 3.5 3.5 आहे. म्हणजे एका अंतरामध्ये 2 झाडे होतात. पहा 3.5 जे अंतर आहे तेवढ्या अंतरामध्ये झाडे 2 होतात. मग 3.5 आणखी अंतर असलं 3 झाडे होणार. म्हणजे 140 मीटरचे 3.5 ने जेवढे भाग होतात त्यापेक्षा एक झाड जास्त लागणार आहे. म्हणजे एका भागामध्ये 2 झाडे, 2 भागामध्ये 3 झाडे असं होणार. म्हणजे जेवढे भाग पडतात त्याच्यापेक्षा एक झाड जास्त लागतं. मग एकूण भाग किती पहा, म्हणजे रस्त्याचे 3.5 मीटरने होणारे एकूण भाग किती होणार? 140/3.5 म्हणजे 1400/35. हा पॉईंट घालवला ना, एक शून्य वाढवायचा. आता 35 भाग लावला. आपल्याला माहिती आहे 35 एके 35, 35 चोक 40, म्हणजे एकूण 40 भाग पडले. किती भाग पडले? 40. म्हणजे एकूण भाग 40 पडले, पण झाड किती होणार आहे? इकडे एक झाड येणार, तिकडे एक झाड येणार आहे. म्हणजे एक झाड हे जास्त होणार एकूण भागापेक्षा. म्हणून एकूण झाडे बरोबर 40 अधिक 1, मग झाड 41 होणार. पहा ही संकल्पना पहा. एकूण भाग हे 40 पडणार आहेत. म्हणजे 140 मीटरचे 3.5 चे असे एकूण गठ्ठे, म्हणजे एकूण असे ते भाग 40 होणार. पण एक झाड हे जास्त लागणार. पहिलं पण आणि शेवटचं पण असे धरून एकूण झाडे 41 होणार आहेत. म्हणजे उत्तर आलं डी हा पर्याय बरोबर आहे. 41 झाडे लावले पाहिजेत.